की तेव्हा जे सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू होतं ते सुरू होतं विधानसभा अध्यक्षांनी कशा प्रकारे निर्णय घेतला पाहिजे या संदर्भात, किंवा विधानसभा अध्यक्षांनी निर्णय काय घेतला पाहिजे या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये एक वाद प्रलंबित होता। तेव्हा विधानसभा अध्यक्षांनी अशी भूमिका घेतली होती, आपल्याला आठवत असेल की आधी सर्वोच्च न्यायालयाने ठरवू दे, त्यांनी निकालपत्र दिल्यानंतर मग विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा म्हणून पुन्हा उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात आले आणि मग सर्वोच्च न्यायालयाने एक टाइम टेबल आखून दिलं की या वेळापत्रकानुसार या प्रकारे तुम्ही समरी सुनावण्या घेऊन विधानसभा अध्यक्षांनी निर्णय करावा। आणि मग पुढे जाऊन राहुल नार्वेकरांनी निर्णय केला की कोणीच आमदार अपात्र ठरत नाहीत। आता या सगळ्या प्रकरणात सिब्बलांचं म्हणणं आहे की आधी नार्वेकरांचा निर्णय व्हायला हवा होता, म्हणजे विधानसभा अध्यक्षांचा निर्णय व्हायला हवा होता आणि त्यानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय व्हायला हवा होता, असं सध्या सिब्बल म्हणतात। त्याशिवाय हे देखील म्हणतात की पक्ष कुणाचा आहे, राजकीय पक्ष कुणाचा आहे या निर्णय बराचसा अवलंबून असतो आमदार कुणासोबत आहेत यावर। कारण सिब्बलांनी जी मूळ सादिक अली प्रकरणातली टेस्ट आहे त्यावर इथे कुठेही आक्षेप घेतलेला नाहीये। सादिक अली प्रकरणातली टेस्ट सांगते की पक्षाची ध्येय उद्दिष्ट बघा, त्यानंतर पक्षाच्या संविधानानुसार पक्ष संघटना कोणासोबत आहे बघा, आणि त्यानंतर तिसरी टेस्ट ऑफ मेजॉरिटी चेक करा की दोन गटांपैकी कोणासोबत आमदार खासदारांची संख्या जास्त आहे, वोटिंग पर्सेंटेज हे कुणाकडे जास्त आहे, आणि त्यानुसार पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगाने घेतलं पाहिजे, असं सादिक अलीचं जजमेंट 1971चं सुप्रीम कोर्टाने दिलेलं म्हणतं। त्यामुळे सिब्बल कुठेही या जजमेंटवर आक्षेप घेत नाहीत 1971च्या, परंतु ते असं म्हणतात की आमदारांच्या संख्येवर हे अवलंबून असतं की पक्ष कुणाचा आहे, आणि जर आमदारांच्या संख्येवर हे अवलंबून असेल पक्ष कुणाचा आहे तर आमदार अपात्रतेसंदर्भातला निर्णय हा आधी व्हायला हवा होता, असं सध्या सिब्बल असं म्हणतायत। त्यानंतर मग सिब्बलांचं म्हणणं आहे की विधानसभा अध्यक्षांनी त्यावेळी अनुसूची 10 अंतर्गत त्यांचं जे अधिकार क्षेत्र आहे, त्यांचं जे ज्युरिस्डिक्शन आहे, जे अधिकार विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे प्राप्त झालेले आहेत भारतीय संविधानातील अनुसूची 10 म्हणजेच पक्षांतर बंदी कायद्या अंतर्गत, त्या अधिकारांचं त्यांनी एक्सीड केले, म्हणजे त्या अधिकारांच्या पुढे जाऊन अधिकार अतिक्रमण हे विधानसभा अध्यक्षांनी केलं, असं सध्या सिब्बल म्हणतात। कारण त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या प्रकारची एक्सरसाइज म्हणजे जी एक्सरसाइज विधानसभा अध्यक्षांनी केली ती एक्सरसाइज शेड्यूल 10 म्हणजे अनुसूची 10 मध्ये जी फ्रेमवर्क किंवा जी चौकट अधिकारांची विधानसभा अध्यक्षांसाठी आखून दिली आहे ती चौकट ओलांडणारी होती, असं सिब्बलांचं म्हणणं आहे। पण इथे पुन्हा सिब्बलांना हे म्हणावं लागेल की पुन्हा एकदा धनंजय चंद्रचूड यांचं जे 5 न्यायाधीशांचं निकालपत्र आहे त्याच निकालपत्रामध्ये हे म्हणण्यात आलं होतं की विधानसभा अध्यक्षांनी जेव्हा राजकीय पक्षात फूट पडली असेल, म्हणजे एक मुद्दा त्यांनी त्यावेळी निर्णय केला होता सर्वोच्च न्यायालयाने 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने की व्हीप कोणाचा असतो, तर व्हीप हा राजकीय पक्ष संघटनेचा असतो, लेजिस्लेटिव्ह पार्टीचा फक्त असतो असं नाही। दुसरा मुद्दा त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने म्हटला होता की विधिमंडळ पक्षाने 2 किंवा राजकीय पक्षाने सुद्धा 2 व्हीप नेमले आणि अशी पत्र जर विधानसभा अध्यक्षाला पाठवली आणि विधानसभा अध्यक्षाच्या असं लक्षात आलं की या राजकीय पक्षात फूट पडलेली आहे, तर विधानसभा अध्यक्षांनी जी त्यांच्यासाठी बेस्ट अवेलेबल टेस्ट असेल, कॉन्स्टिट्यूशनल मार्ग असेल, त्या मार्गाने ठरवलं पाहिजे की राजकीय पक्ष कुणाचा आहे, आणि मग राजकीय पक्ष कुणाचा आहे हे विधानसभा अध्यक्षांनी आपल्या पातळीवर स्वतः चौकशी करून उपलब्ध घटनात्मक मार्गानुसार ठरवायचं आहे, आणि मग त्यांनी जो राजकीय पक्ष ज्याच्याकडे आहे असं विधानसभा अध्यक्षांना वाटेल त्यांनी नेमलेल्या व्हीपला मान्यता द्यायची आहे, आणि मग त्या व्हीपचं उल्लंघन ज्यांनी केलंय त्या आमदारांना अपात्र ठरवायचंय, ज्यांनी व्हीपचं पालन केलंय ते आमदार पात्र ठरणार आहेत। आता ही प्रोसेस सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिलेल्या निकालपत्रातच आखून देण्यात आली, जे निकालपत्र मूळ जे एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे भांडण सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापीठासमोर चाललं त्या निकालपत्रात दिलेली होती। त्यानुसार आता सिब्बल म्हणतात की प्रत्यक्षामध्ये सर्वात पहिल्यांदा विधानसभा अध्यक्षांनी अनुसूची 10 अंतर्गत त्यांचं जे अधिकार क्षेत्र आहे ते अधिकार क्षेत्र ओलांडण्याचा काही संबंध नव्हता किंवा ओलांडण्याची गरज नव्हती। जेव्हा विधानसभा अध्यक्षांनी पहिल्यांदा आपल्याला आठवत असेल की राहुल नार्वेकरांनी कुणालाही अपात्र ठरवलं नाही,
त्यांनी उद्धव ठाकरेंच्या आमदारांनाही अपात्र ठरवलं नाही आणि त्यांनी एकनाथ शिंदेंच्या आमदारांनाही अपात्र ठरवलं नाही। परंतु राहुल नार्वेकरांनी एका गोष्टीचा निर्णय केला होता, तो म्हणजे राजकीय पक्ष हा एकनाथ शिंदेंचा आहे आणि अधिकृत व्हीप हा देखील एकनाथ शिंदेंनी नेमलेला भरत गोगावले यांचा आहे, तोच लागू राहील। त्यांनी अपात्र केलं नाही उद्धव ठाकरेंच्या आमदारांना, पण त्यांनी एकनाथ शिंदेंकडेच राजकीय पक्ष होता असा निर्णय देखील विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या पातळीवर त्यांच्या अधिकारात केला। आता सिब्बल हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की विधानसभा अध्यक्षांचा जो निर्णय होता तो पूर्णपणे अनुसूचित 10 अंतर्गत जे अधिकार विधानसभा अध्यक्षांना प्राप्त झालेले आहेत त्या अधिकारांना ओलांडणारा होता। त्यानंतर मग त्यांनी हे देखील म्हटलं की जर सर्वसाधारणपणे जर आमदार अपात्र ठरले तर आमदार अपात्र ठरल्यामुळे आमदारांच्या संख्येवर त्याचा परिणाम होतो। आमदारांच्या संख्येवर परिणाम झाला तर निवडणूक आयोग ज्यावेळी पक्ष चिन्हाचा निर्णय करतो त्यावेळी त्या निर्णयावर सुद्धा आमदार अपात्रतेचा परिणाम होतो। परंतु त्यावेळी आमदार अपात्रतेचा निर्णय झालाच नव्हता, जेव्हा निवडणूक आयोगाने या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेंकडे शिवसेना देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे त्या संदर्भामध्ये सिब्बल म्हणतात की कायद्याच्या तत्वांच्या विरोधामध्ये विधानसभा अध्यक्षांचा निर्णय होता। त्यानंतर सिब्बलांचं म्हणणं आहे की जे सुभाष देसाईंच्या प्रकरणात म्हणजे जे मूळ भांडण आहे उद्धव ठाकरेंविरुद्ध एकनाथ शिंदेंचं, त्या भांडणामध्ये त्या प्रकरणामध्ये जे 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिलेलं निकालपत्र आहे त्या निकालपत्राच्या विरोधामध्ये विधानसभा अध्यक्षांचा निर्णय होता असंही त्यांचं म्हणणं आहे। त्याशिवाय त्यांनी हे देखील म्हटलं की विधिमंडळ पक्षात जर फूट पडलेली असेल तर त्या आधारावर राजकीय पक्षही फुटलेला आहे किंवा राजकीय पक्षामध्ये 2 गट निर्माण झालेले आहेत असं विधानसभा अध्यक्ष ठरवू शकत नाहीत। हे सिब्बलांचा आता युक्तिवाद सुरू आहे। त्यामुळे सिब्बल आता हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की कशा प्रकारे विधानसभा अध्यक्ष चुकीचे होते, विधानसभा अध्यक्ष चुकीचे असल्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय चुकलेला आहे असं सिब्बलांना सांगायचं आहे। आणि म्हणून जी विधानसभेची टर्म ज्या विधानसभेचा कालावधी संपून गेलेला आहे त्या विधानसभा कालावधीतील आमदारांच्या अपात्रतेवर सुद्धा आता सिब्बल युक्तिवाद करतायत। त्याशिवाय त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की 2018चं जे कॉन्स्टिट्यूशन आहे म्हणजे शिवसेनेची पक्ष संविधान आहे 2018चं, त्या 2018च्या पक्ष संविधानाच्या नुसार हा निर्णय होऊ शकत नाही की खरा राजकीय पक्ष कुणाचा आहे। कारण त्या संदर्भामध्ये जर आपण विचार करायचा झाला तर 2018चं जे लीडरशिप स्ट्रक्चर आहे त्या लीडरशिप स्ट्रक्चरच्या आधारावरती हा निर्णय होऊ शकत नाही की खरी शिवसेना कुणाची आहे असं सध्या सिब्बलांनी स्वतः म्हटलेलं आहे। त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की ही गोष्ट विधानसभा अध्यक्षांनी तपासण्याची किंवा पाहण्याची काहीही आवश्यकता नव्हती, तो त्यांचा अधिकार नव्हता असं सध्या सिब्बल सांगतायत। म्हणजे सिब्बलांचं म्हणणं आहे की शिवसेनेच्या